आज मुलुंडपूर येथील चोरेवाडी येथे रस्त्याचे काम सुरू असताना कंत्राटदाराला दुपारी 1च्या सुमारास पाईपलाईन फुटल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या संदर्भाची माहिती कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा प्रशासनाला न देता त्यांनी याच्याकडे कानाडोळा करत पसार झाला। सदर बाब स्थानिक नागरिक पूनम सौंदनकर यांच्या लक्षात येताच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुलुंड उपविभाग प्रमुख नितीन चौरे, शाखा प्रमुख संजय जाधव, अभिजित चव्हाण यांना कळविले असता सर्वांनी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्याशी संपर्क करून सदर बाब निदर्शनास आणून दिली व पालिकेचे पथक 6 तास नंतर घटनास्थळी दाखल झाले। तोपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले होते। हे काम बीएमसीच्या कॉन्ट्रॅक्टरने चालू केलं दुपारी 1 वाजता। 1 वाजता हा रस्ता खणत असताना ही पाईपलाईन फुटली, पण तेव्हा पाण्याचा प्रेशर कमी असल्यामुळे ह्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करून त्याच्यावरती दगडी ठेवली आणि तेव्हापासून हे पाणी वाहत आहे। ते आता जवळजवळ 8 वाजले आणि 6 वाजता पाण्याचा प्रेशर एवढा मोठा जोरात सुरू झाला, तेव्हा ह्या पाण्याचा एवढा ओव्हरफ्लो झाला की इथे लाखो लिटर पाणी वाया जात आहे। आजूबाजूच्या सोसायट्यांना पाण्याचा प्रेशर कमी असल्यामुळे पाणी कमी गेलं आहे। या कॉन्ट्रॅक्टरला कोणाचा आशीर्वाद आहे? लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद आहे की इकडच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे? ते कोणाची तमा न बाळगता बेसुमार रस्ते खणतात, कसली पर्वा करत नाही, त्याला सबस्टिट्यूट दुसरा रोड देत नाहीत, बाईकवाले पडतात, खासची गॅस लाईन फुटते, पाण्याची लाईन फुटते, याला जबाबदार कोण? आपण जेव्हा वॉटर डिपार्टमेंटला फोन करतो तेव्हा वॉटर डिपार्टमेंटवाले सांगतात की ती रोडवाल्यांची जबाबदारी आहे। आम्ही इकडचे स्थानिक लोक या सगळ्या गोष्टी कोण बघणार? ही जबाबदारी कोणाची आहे? ज्यांनी निवडून दिलेल्या लोकांची जबाबदारी आहे की अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे? आज आमच्या इकडचे रहिवासी जे शिवसेनेचे गटप्रमुख आहेत सौंदनकर, बाळा सौंदनकर म्हणून, त्यांनी एक सुदान जागृत नागरिक म्हणून त्यांनी फोन केला। त्यांनी फोन केल्यावरती आमचे सर्व पदाधिकारी इथे तातडीने हजर झाले आणि त्यांनी हजर झाल्यावरती हा सगळा प्रकार बघितला। त्याच्यानंतर आम्ही वॉटर डिपार्टमेंट, रोड डिपार्टमेंट सगळ्यांना फोन केले, तरी सुद्धा आता हे कार्यक्रम सुरू होऊन जवळजवळ 5 तास झाले। 5 तास लाखो लिटर पाणी वाया जात आहे। याला जबाबदार कोण आहे? आज मुंबईमध्ये पाण्याची एवढी टंचाई आहे तरी देखील या अधिकाऱ्यांना याची जाग येत नाहीये। एवढं लाखो लिटर पाणी वाया जात आहे। मुलुंडकरांच्या या पाण्याचा टॅक्स मुलुंडकर भरतायत आणि हे एवढं लाखो लिटर पाणी वाया जात आहे। याला जबाबदार कोण आहे? याची जबाबदारी कोण घेणार? लोकप्रतिनिधी घेणार की अधिकारी घेणार? आज मी तुमच्या माध्यमातून या तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही तातडीने इथे हजर झालात आणि ह्या विषयाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य केलं। आज आपल्या माध्यमातून आम्ही हे लोकांपर्यंत पोहोचू इच्छितो की मुलुंडमध्ये जे काही ही कामं चालू आहे त्या कामाला काही कुठे बागमोस नाहीये, कुठे वर्क ऑर्डर आहे की नाही आहे, कुठेही काम बेमुदत चाललेलं आहे, कोणाची त्याला काही पडलेली नाहीये। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, इकडे राहणाऱ्या जागरूक लोकांना पण विनंती आहे की ही जी कामं चालली आहे त्याच्यावरती लक्ष ठेवा। या पैसे कमवण्याच्या नादामध्ये हे कॉन्ट्रॅक्टर अवाच्या सव्वा कसंही काम करतायत, कसेही रोड खणतायत आणि मुलुंडच्या या लोकवस्तीची असलेल्या रस्त्यांची नासधूस करतायत आणि ह्यांची जबाबदारी आहे की रोड खणला की तो रोड पूर्ववत करून देण्याची जबाबदारी ही रोड कॉन्ट्रॅक्टरची असते। पण हे असं कुठलंही काम न करता असे रोड टाकतात आणि पळून जातात आणि यांची बिलं पास करून देणाऱ्या अधिकाऱ्यांना पण हे धाब्यावर धरलं पाहिजे की तुम्ही यांची बिलं पास कशी करतात जर यांची रोड पूर्ण करून देत नाहीत तोपर्यंत। मी ज्या एरियामध्ये राहते चौरेवाडी मुलुंड पूर्व, इथे दुपारी जवळजवळ 12-12:30 पासून ब्रेकिंगचं काम चालू आहे, रस्ता ब्रेकिंगचं। त्यावेळेस ब्रेकर लागल्यामुळे इथे पाण्याची मोठी पाईपलाईन तुटलेली आहे, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तुटलेली आहे। परंतु त्यावेळेस प्रेशर कमी असल्यामुळे ह्या लोकांनी ते प्रेशर दाबण्यासाठी त्याच्यावर कपडा किंवा दगडाचा उपयोग करून आणि ते प्रेशर दाबलं आणि त्यांनी बकेटने ते पाणी काढून ठेवलं। त्याच्यानंतर संध्याकाळी 6 नंतर पाण्याचा प्रेशर जेव्हा वाढला तेव्हापासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। आज तुम्ही जेव्हा पाण्याचे बिल देतात तेव्हा हजारो रुपयांनी पाण्याचे बिल येतात, त्यावेळेस 1 रुपयाही आम्हाला कमी केला जात नाही आणि आता लाखो लिटर पाणी जवळजवळ 5 ते 6 तासापासून वेस्टेज जात आहे। त्याचं कोणी दक्षता घ्यायची, त्याकडे कोणी लक्ष द्यायचं? आता आम्ही इथे माझे सगळे पदाधिकारी नितीन चौरे साहेब आहेत, अभिजित चव्हाण साहेब आहेत, माझे सगळे शाखेचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। त्यांनी सगळ्यांनी इथे येऊन दखल घेतली आणि जवळजवळ आता 4 तासापासून वॉटर डिपार्टमेंटला सगळ्या ठिकाणी कॉल करूनही आतापर्यंत अजूनही इथे कोणी अवेलेबल नाहीये, कोणाचाही इथे अजून पत्ता नाहीये। आता एक प्रायव्हेट व्हॅन आलेली आहे, फक्त ते पाण्याचं प्रेशर कमी करताय किंवा पाणी दाबून ठेवताय। तर ह्याकडे कोणी लक्ष द्यायचं? कारण इथे मी पर्सनली इथे राहते, माझ्या इथे माझ्याच एरियामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे आणि इथे आम्हाला पर्सनली खूप त्रास सहन करावा लागतोय आणि ही पहिलीच घटना नाहीये।
चौरेवाडीमध्ये ही जवळजवळ आत्ता हे रोडचं काम चालू झाल्यापासून 3री ते 4थी घटना आहे. इथे गॅसची पाईपलाईन पण त्यांनी रोडचं काम करताना तोडली. परत इथे जुने पोस्ट ऑफिस जवळ पण त्यांनी पाण्याची लाईन तोडली. आता ही 3री लाईन तोडलेली आहे आणि तोडल्यानंतरही ते कोणाला इन्फॉर्म करत नाही किंवा कोणाला काही दक्षता देत नाही किंवा कोणाला काही सांगत नाही. ते त्यांचा कारभार करता आणि ते पर्सनली त्यांचे कामं करून निघून जातात. आता जेव्हा ते प्रेशर वाढलं आणि आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्हाला हे समजलं. जर आम्ही तेही आमच्या लक्षात आलं नसतं तर आज पूर्ण 24 तासामध्ये अजून किती पाणी वेस्टेज गेलं असतं. एवढे लक्ष द्यावं आणि ह्या कामांची दक्षता घ्यावी हेच मी सांगू इच्छिते.